ठाण्यातील वाहतूक कोंडीची जटिल समस्या सोडवण्यासाठी पालिकेने शहरातील विविध भागांमध्ये तब्बल 75 एकर जागा रिकामी करून रस्ते प्रशस्त बनवले। रस्ते रुंद आणि प्रशस्त झाले खरे, मात्र वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची परवड काही कमी झाली नसल्याचं कळवा परिसरात दिसून येतं। जे रस्ते मोठे झाले आहेत त्यावर आता अवैध पार्किंगची समस्या भेडसावू लागली आहे। त्यामुळे रुंदीकरणाचा फायदा कुणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे। वाहतुकीची कोंडी कमी होईल, फुटपाथचा वापर सुरू होईल, वाहतूक प्रवास सुखरूप होईल या पालिकेच्या उद्दिष्टांना अवैध पार्किंगमुळे हरताळ फासला आहे। रुंदीकरणानंतर देखील नागरिकांना चालण्यास आयुक्त जयस्वाल यांचा रस्ता रुंदीकरणाचा खटाटोप कोणासाठी असा प्रश्न आहे। कळवा नाक्यावर रुंदीकरण बघाल तर तुम्ही आत्ताही गेलात तर दोन्ही बाजूला पार्किंग झालेली आहे। कळव्यात मेन याची एंट्री बंद केलेली आहे, पण तुम्ही जेव्हा एंट्री बंद करता तेव्हा सबस्टिट्यूट तुम्ही जो कळव्यात यायला दिलेला आहे तिथे तुम्ही जाऊन बघाल तर दोन्ही बाजूला पार्किंग आहे। म्हणजे ही सोय पार्किंगवाल्यांची केली की कोणासाठी? याचा परिणाम असा आहे की जागा अरुंद असल्यामुळे विद्यार्थी ज्यावेळेस सुटतात, शाळेत येतात त्यावेळेस अपघात होण्याची शक्यता जास्त आहे आणि प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई करावी असा प्रामाणिक मत आमचं शिक्षकांचं आहे। तर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बाकीच्या लोकांनी पार्किंगला सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला येता जाता त्रास होतो। इथे शाळा आहेत, शाळेच्या मुलांनाही त्रास होतोय। तर पूर्वीपेक्षा आता जास्तच गैरसोय झाली आहे। आता मी दुकान चालवतो, माझ्या दुकानासमोर पार्किंग असते, मला येताना जाताना त्रास होतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।